नाही पाहतोय आपण बॅटिंग इन पंचांच्या भूमिकेमध्ये मॅच होईल प्रारंभ। पहिला बॉल गोलंदाजी मार्गमध्ये शिलेश आंबरे सज्ज होत असताना पाहायला मिळेल। पंचांचा इशारा येणे शेष आहे। पहिला बॉल पंचांचा इशारा येईल जिथे सामन्याला सुरुवात। बोला गणपती बाप्पा मोरया। पहिला बॉल गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज सज्ज होत असताना शिलेश आंबरेला आपण पाहतोय। बंड्या कशा रीतीने गोलंदाजी करेल बंड्या। पहिला बॉल सुनील चावरी साठी लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय। डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतोय। एकेरीच्या मदतीने संघाचं खातं इथे अकाउंट ओपन केलं। ऑफ द मार्क पाहायला मिळाला सुनील चावरी। चाव या टोपण नावाने त्याला जास्तीची पसंती मिळाली, परंतु अगदी त्याच वेळेला सुनील चावरीचा एक खेळ नेहमी चांगल्या रीतीने आपण पाहिला। खुल्या गटाचं क्रिकेट ज्याने दुमदुमून सोडलं, लेदर बॉल चांगल्या रीतीने तो खेळत असताना पाहायला मिळतो, जो मात्र पनवेलच्या कामोठ्याला बिलॉंग करतो। अगदी त्याच वेळेला शिलेश आंबरे ज्या विभागाला बिलॉंग करतो ना, त्या विभागाची ओळख ही संपूर्ण जगभर आहे। कारण मुंबईचं डोंगरी हे जे स्थान आहे ना, या ठिकाणाची ओळख संपूर्ण जगभर आहे। मैदानाच्या आतमध्ये शिलेश आंबरेला ऑन स्क्रीन आपण पाहतोय। पहिला बॉल सटीक लेंथ लाईन वरती पाहायला मिळाला, जिथे तो फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। पावलेचं षटक नेहमी चांगल्या रीतीने हाताळत असताना शिलेशला आपण पाहतो। मुनीर पटेल स्ट्राइक एंड वरती आहे, तो कशा रीतीने फेस करेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। पहिला बॉल महत्वाचा खोला टाकला, इथे ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हिंग लेंथ वरती तेजस नरे त्या ठिकाणी आहे। अष्टपैलुत्व त्याने नेहमीच आपलं सिद्ध केलंय। चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्यपूर्ण खेळणारा तेजस नरेला आपण मिड ऑफला पाहतोय। धाव मात्र मिळालेली नाहीये मुनीर पटेलला। पहिला बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय। यस्तांच्या पाठीमागे ओमकार हरपाल याला देखील आपण पाहतोय। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला खोला टाकला, ड्राईव्ह केला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न। इथे काय घडतंय, ही चिक्की सिंगल अंगलट येऊ शकली अशी धाव मिळते ती एक। संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल। धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला 2 आहेत। सुरुवात चांगली झाली आहे, सावध सुरुवात इथे पाहायला मिळाली। कोणती हात खोलू दिले नाहीयेत फलंदाजांना, रूम दिलेले नाहीये, मुभा दिलेली नाहीये। सातत्यपूर्ण टिचून मारा इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळालाय। धाव फलकावरती 2 आहेत। षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिलं चालू असताना शिलेश आंबरे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं। पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल। यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम सुनील चावरी ब्रँडेड स्ट्रोक षटकार। बॉल डाऊन द ग्राउंड, आणखीन एक सणसणीत षटकार पाहायला मिळाला। अतिजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून संघ मालक आशिषजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि अर्थात याही षटकारासाठी कॅश प्राइज 500 रुपयाचा असेल। आशिषजी म्हात्रे साहेब संघ मैदानाच्या आतमध्ये रुद्र एंटरप्राइजेस बॅटिंग करतोय आणि त्या संघाचे संघ मालक। पुढचा बॉल खोला टाकलाय, डाऊन द ग्राउंड, मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, तिथे फंबल थोडस झालंय। धाव फलकावरती 8 आहेत। धाव फलकावरती 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाला। आज एक बर्ड आय व्ह्यू देखील कामकाज करत असताना ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय। अर्थात एक ड्रोन व्ह्यूज तुम्हाला या स्पर्धेचे निश्चित पाहायला मिळेल। बर्ड आय व्ह्यू अर्थात ड्रोन्स ही आकाशामध्ये भरारी घेत असताना आणि या स्पर्धेची संपूर्ण क्षणचित्र कैद करत असताना पाहायला मिळेल। धाव फलकावरती धावा त्या 8। षटक क्रमांक पहिला शिलेश आंबरे खोला टाकला, यावेळेला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉफ्टेड ऑन राईट, चावरीच्या बाट मधून आणखीन एक सणसणीत चौकार।
नेता, दिशादर्शक, तारणहार संघाचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना तेजस नरे याला आपण पाहतोय, ज्याची गोलंदाजीची नेहमीच आपण पाहिलं ना तर त्याची नाना रूपे आहेत, किंवा अगदी त्याच वेळेला त्याच्याकडे कलात्मकता आहे, त्याच्याकडे नैपुण्यता आहे आणि याच मैदानाने त्याने भरभरून काही दिलंय. किंवा मालिकेवराची बाईक त्याने खुल्या गटाच्या संघांच्या विरोधात याच मैदानावरती मिळवली आहे. 2016 साली आमदार चषक गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपण पाहतोय. अर्थात तेजस नरे, स्ट्राइक एंड वरती मुनीर पटेल. लोअर फुल टोज आहे, डाऊन द ग्राउंड खेळ आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत मुनीर पटेलच्या बॅट मधून चौकार. करणारा मैदानाच्या आतमध्ये मुनीर पटेलला आपण पाहतोय. धाव फलकावरती 16 आहेत. यावेळेला इथे मात्र आपला वार सारेच गार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. मुनीर पटेलच्या बॅटमधून षटकार. रायगड प्रीमियर लीग चौथं पर्व जिथे बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्या बॅटरने घेतला ना तो मुनीर पटेल बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, आणखीन एक मिस टायमिंग आहे, परंतु कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, जीवाच्या आकांताने धावतोय, चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी चेंडूने ओलांडली अशी मारेशा, बाजी मारली चेंडूने, धाव मिळतील त्या 4, चौकार. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाव फलकावरती 26, 17.33च्या सरासरीने यदा कदाचित धावा आल्यानं तर 85 बनतील. चांगली सुरुवात. यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली होती, जिथे थर्ड मांडला क्षेत्ररक्षक आहे आदरणीय आशिष म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी जिथे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 षटकार अद्याप आपण पाहिलेत या इनिंग मध्ये. जे एक षटकार मुनीर पटेलच्या बॅटमधून, एक षटकार सुनील चावरीच्या बॅटमधून आलाय. चावरीची खेळी नेहमीच तितकीशी संघासाठी उपयुक्तता लायक राहिली आहे. खुल्या गटाचं क्रिकेट मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजतंय हे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, जज केला, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 1 मुनीर पटेल बाद. पटेलने चांगली सुरुवात करून दिली आहे. चांगली सुरुवात अर्थात अर्ध यश, इथे अर्ध यश मिळालंय. संजय सोलंकी कू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. ज्या खेळाडूची चर्चा आपण आनंदवाडी चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या बाबतीत केली, टॉस बॉक्स मध्ये त्याने आवर्जून उल्लेख केला. ज्या संघासाठी मी खेळण्यासाठी गेलो होतो त्या संघाने मला बाहेर बसवलं. पहिल्याच मॅच मध्ये तो संघ बाहेर गेला, परंतु मयूर 11 कट्टा हा संघ अर्थात राजूजी भालेकर यांच्या मालकीचा संघ, त्या संघाने मला संधी दिली आणि मी मालिकेवरचा एकदार राहिलो. एक चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळणारा आणि नेहमीच रायगड क्रिकेटचा मास्टर माइंड कॅप्टन म्हणून त्याला का संबोधलं जातं हे त्याने नेहमी स्वतःला सिद्ध केलंय. तो येतो 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी. हेमंत सनस यांच्याकडून तेजस नरे यांनी घेतलेली ही विकेट, त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हेमंत सनस साहेब आपले हार्दिक स्वागत.
हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या बॉल वरती लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्या बॉल वरती संजय सोलंकी अर्थात एक्यूच्या बॅटमधून चौकार. मैदानाच्या आतमध्ये गेला ना त्याने मोठे स्ट्रोक खेळले. संजय सोलंकी एकू इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याच्या बॅटमधून एक सनसनी चौकार पाहायला मिळालाय. हेमंतजी सनस यांच्या माध्यमातून तेजस नरे याच्यासाठी कॅश प्राइज ₹500 असणार आहे. अगदी क्रिकेटला फार जवळून जगणारी व्यक्ती म्हणून हेमंत सनस यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. काळा चौकीला ते बिलॉंग करतात. आज रोहावरती त्यांचं नितांत असं प्रेम आहे. खुल्या गटाचे खेळाडू नेहमीच त्यांच्या पसंतीचे राहिलेत आणि ते स्वतः सभासद देखील आहेत, आयोजक देखील आहेत. आणि अगदी त्याच वेळेला मला आठवतं की परवाच्या दिवशी त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी सांगितलं की सौरभ गांगुलीचा जो पासपोर्ट आहे तो स्वतः त्यांच्याकडे पाहायला मिळाला होता. कारण नेहमीच खुल्या गटाच्या खेळाडूंनाही त्यांनी पसंती देत असताना पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्क वरती भावेश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. भावेश सानेगावचा खेळाडू, या रोहा तालुक्यातील सानेगावचा असणारा हा खेळाडू. भावेशला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 30ला 1 आहे. 15च्या धावगतीने बनल्या तर 75 बनू शकतात. 5 षटकांची लढत. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडर बॅटर सुनील चावरीला आपण पाहतोय. त्याला देवाचं वरद असतं. मुक्त हस्ताने देवाने त्याच्यावरती उधळण केली. त्याची टायमिंग, त्याची टेम्परामेंट, त्याची क्षमता, त्याच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये चांगले दर्जाचे स्ट्रोक तो नेहमीच खेळतो. हाफ ट्रॅकर कट केला, पॉइंटला लिलया चेंडूला पाठवलं डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे, धाव मिळतील त्याच्यावर. चौकार. पेक्षा मेंटॅलिटी इम्पॉर्टंट असते आणि काय स्ट्रोक पाहायला मिळाला. हा रिप्ले आपण पाहतो ऑन स्क्रीन. पाकपुटला आला ऑन दी टोस आणि जिथे पॉइंटला हा करारा प्रहार चौकार येत असताना 34ला 1. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे गोलंदाज भावेश. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. यावेळेला डाऊन ग्राउंड केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल जज केलाय, त्याच्या हातून झेल निसटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जीवदान मिळाल्यानंतर आलाय हा चौकार. टेमके यांनी याआधी ही हॅट्रिक लगावली. हा देखील खुला टाकला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. ताकद, नजाकत, टायमिंग, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट. चौकार. बॉल आणि 4 चौकार आल्यात सुनील चावरीच्या बॅटमधून. 42ला 1. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सरच्या बॉल वरती ठोकलाय हा सिक्सर.
पण रिप्ले पाहूयात. पुढे सरसावला, शफल झाला, बॅकफुटला चांगल्या रीतीने पुल केला. बॅकफुट आणि फ्रंटफुट हा भेदभाव नाही आहे या बॅटरकडे. मी निश्चित त्याची चर्चा करत होतो. सातत्यपूर्ण चांगलं परफॉर्मन्स देणारा सुनील चावरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, जिथे 362च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 8 बॉल त्याने फेस केले, 4 चौकार 2 षटकार आल्यात. एक चांगलं काम इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ना, ते ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना लोअर फुल टोस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. यावेळेला मिळेल ती एक सिंगल. भावेश एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना रुद्र एंटरप्राइजेस खुश असतील. रुद्र एंटरप्राइजेस हे आशिषजी म्हात्रे साहेब देखील आपल्या संघाच्या कर्तृत्वान कामगिरीवरती. धावांची लयलूट, पूर्ण सदृश्य स्थिती धावांची इथे निर्माण झाली आहे. जणू 17.29च्या सरासरीने धावा आल्यात. मास्टर माइंड एकूण केवळ 1 बॉल खेळलाय. 400च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. स्ट्राईक एंड वरती इक्कूला आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स नेहमीच त्याचा राहिलाय. ग्रामीण क्रिकेट असू द्यात, खुलं क्रिकेट असू द्यात, तालुक्यानिहाय असू द्यात, रबर बॉल असू द्यात, टेनिस बॉल असू द्यात, चांगलं परफॉर्मन्स नेहमी तो खेळतो. आणि रिव्हर्सचा स्पेशलिस्ट. हाफ ट्रॅकर पॉइंटला हा झेल इथे टिपण्यात आला. खेळाडू क्रमांक 2 संजय इकू बाद. धावा खर्च केल्या होत्या त्या 12. त्याला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतोय. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 3 बाद. वरती धावा 49 धावांची लयलूट होतीये. धाव फलकावरती 49 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅक टू बॅक विकेट इथे मिळवल्यात. शिलेश शंभरेने विकेट घेतली. महत्वपूर्ण विकेट. मॅचची टर्निंग पॉइंट राहू शकते. गोलंदाज सज्ज होत असताना लोअर फुल टोज आहे. बॅकफुटला आले होते. नो बॉल. वेस्ट साइड जास्त आहे. ऑन साइडला खेळलेत. पहिल्या बॉल वरती इथे सिंगल तर अर्जित केली आहे. नो बॉल असेल. वेस्ट साइड जास्त पाहायला मिळाली. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. श्री धावीर चषक 2024 12व पर्व. क्रिकेटचा हा भूतपूर्व सोहळा आपण पाहतोय, अनुभवतोय. क्रिकेटची मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा
आणि रोहेकरांच्या मानाचा करंडक म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी. एक स्पर्धा रोहा तालुक्याच्या उत्कर्षासाठी, उत्कर्ष आणि उत्कृष्टतेसाठी घेतलेली उत्तुंग झेप श्री धाबे चषक 2024. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल श्रीलेश अमरे. फ्रीचा बॉल वेगाने टाकला, कधी आला कधी निघून गेला, बॅटरला समजलंच नाही. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल हा मॅच मध्ये घेऊन येईल, प्रत्येक विकेट ही मॅच मध्ये घेऊन येणार आहे. परंतु रुद्र एंटरप्राइजेसच्या टीमने अर्धशतक देखील कंप्लीट केलंय. 51ला 3 जिथे पाहायला मिळत आहे. संपूर्ण खालापूर तालुका ही मॅच पाहत असेल. हा चेंडू लोअर फुल टोज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पंचाकडे अपील, बोट आकाश साकडे, खेळाडू तंबूच्या दिशेने, लेग बी 4 प्लंप बाद. नम्रतेची विनंती आहे, चॅनल 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायच्या जवळ आलाय. ड्रीम्स क्रिकेटला आजच या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 1 लाख आपलं पूर्ण करायचं आहे. ही जिम्मेदारी जबाबदारी आपली आहे. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस कौस्तुभ पाटील यांचे हे चॅनल 51 आहेत. 51 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. पंच काहीशी चर्चा करतात. निर्णय काय घेतला जाईल पाहावा लागेल. 51ला 4 सध्या परिस्थिती आपण पाहतोय. चौथा खेळाडू बाद झाला. या षटकामध्ये 2 खेळाडू बाद झालेत. या बाबी पथ्यावरती पडू शकतील. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या विकेट हव्या होत्या. आणि ज्या वेळेला हे मुळात क्रिकेटचं एक मुळात खऱ्या अर्थानं एकंदरीत एक मंत्र आहे क्रिकेटचं. जिथे धावा विकेट गेल्या ना तिथे धावा थांबतात. इथे धावा थांबायला हव्यात, कारण विकेट इथे मिळवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये 51ला 4 आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते. जिथे आपण पाणी घेऊन जात असताना दत्ताजी महागावकर यांना पाहतोय. धनंजय पोकळे असतील, नारायण मोरे असतील, दत्ता महागावकर असतील, विनोद चोरगे असतील, नरेश सकपाळ असतील, प्रकाश गोडिवले असतील, यांचं कौतुक निश्चितच करायला हवं. कारण सातत्यपूर्ण ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाची रूपरेखा पाहिली जाते. या प्रेशसचं असं क्रीडांगण सुसज्जित करण्यात येतं आणि एक चांगला ॲटमॉस्फिअर इथे तयार करण्यात येतो या स्पर्धेसाठी. त्यामध्ये महत्वाची ही व्यक्ती आहेत, साहीच्या साही महत्वाचे आहेत. धनंजय पोकळे असतील, सातत्यपूर्ण चांगली नजर त्यांची सातत्यपूर्ण राहते. आणि जिथे जिथे तुषारजी शिंदेना तिथे तिथे आवर्जून धनंजय पोकळे यांचा नाम उल्लेख करायला हवा. नारायण मोरे असतील, क्रिकेटचे एक जाणकार व्यक्ती म्हणून नारायणजी मोरे यांना पाहिलं जातं. कारण मैदानाच्या आतमध्ये कोणत्या खेळाडू आलाय, कुठच्या गावावरून आलाय, कुठचं काय त्याचं नाव आहे, या साऱ्या गोष्टींची जाणीव त्यांना असते. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 51 आहे. 4 खेळाडू बाद झालेत. एक लक्ष भेदन या मॅच आणि पुढील मॅच मध्ये हे लक्ष भेदन किंवा उद्याही सामने चालू असतील. यदा कदाचित बॉल गहाळ झाला, बॉल फुटला किंवा काहीही घटना घडली, ज्या बॉलवरती जो निर्णय आहे तोच दिला जाईल. जो निर्णय जी काय घटना घडली आहे तीच ग्राह्य धरली जाईल. याकडे आपण लक्ष वेधूया. धावफलकावरती 51, 4 खेळाडू बाद झालेत. राज सावंत, संदेश सामना कृपया थांबवण्यासाठी मी लक्ष वेधन.
सामन्याला सुरुवात होत असताना 51ला 4. हा बॉल डावी एशी सोडून जात असताना गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. वाईट बॉल. 52 धावा धावफलकावरती आहेत. कोसबाई निडी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणता येईल. त्याच वेळेला गोलंदाजी चांगली झाली आहे. इथे धावा थांबल्यात. आता मात्र एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. प्रतिस्पर्धी संघाकडे जितक्या विकेट कमी ना तितकी जोखीम घेण्याची क्षमता त्यांची कमी असते. 52ला 4. Lower full toss, down the ground, over the bowler head, stand and delivered, stand and dispatch. राज सावंतच्या बॅटमधून षटकार. या षटकातील केवळ 2 बॉलचा काही शेष असेल, परंतु बॉल गहाळ झाला. नवीन चेंडू उपलब्ध करून देण्यात येईल. खालापूर विभागामधील ढेकू या गावचा हा खेळाडू आहे. 7 गावाची यात्रा ज्या गावामध्ये भरते त्या गावाला तो बिलॉंग करतो. मैदानाच्या आतमध्ये आला आणि आपण आलोय या तालुक्यासाठी खेळतो. आपल्या गावाचं नाव, आपलं नाव प्रतिष्ठेला आहे, पणाला लागलंय. पहिल्या बॉलवरती षटकार त्याने ठोकलाय. 58ला 4. 58ला 4 ही सद्यस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. श्रीलेश अमरे खुल्या गटाचं क्रिकेट नेहमीच गाजवणारा हा खेळाडू, परंतु ग्रामीणचे खेळाडू आज त्याच्यावरती हावी राहिले आहेत. महागडी गोलंदाजी केली आहे श्रीलेश अमरेने. 21 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट्स इथे मिळवण्यात आल्यात. अगदी आपण पाहिलं ना तर तो महागडा स्पेल त्याचा इथे पाहायला मिळालाय. एकंदरीत या षटकामध्ये त्याने 6 चेंडू हाताळलेत. 2 अनलिगल डिलिव्हरीज त्याच्या माध्यमातून हाताळल्या जात असताना पाहायला मिळाल्यात. हे दोन्ही बॅटर्स आपण ऑन स्क्रीन पाहतोय. एका बाजूला संदेश पाटील, राज सावंत. एक बॉल दोघांनी पेस केले. 600च्या स्ट्राईक रेटने राज सावंत खेळतोय. एकही मारा, सॉलिड मारा अशा रीतीचा त्याचा फटका पाहायला मिळाला. कारण सिक्सरचा हा बॉल जवळपास त्याने 100 मीटर इतका दूर मारला असावा. कारण बॉल पुन्हा एकदा मैदानात आलेला नाहीये. लांब लचक अशी सीमारेषा आहे क्रीडांगणाशी. अगदी या मैदानाची एक विशिष्ट बाब, गेले 12वं पर्व या स्पर्धेचं, 11 पर्व या मैदानावरती झालंय. आणि खऱ्या अर्थानं या मैदानाचं वैशिष्ट्य हे राहिलं ना की समोरच्या बाजूला असणारी इमारत आणि जिथे धावीर महाराजांचं असणार एक मोठीशी प्रतिमा, हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. कोला टाकला डाऊन ग्राउंड. आणखीन एक वन मूव, अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. आणखीन एक कट करण्याचा प्रयत्न उजव्या सीच्या बाहेर. हा षटक संपुष्टात येतोय. 2 षटकांमध्ये धावा खर्च केला श्रीलेश अमरेने. 27 धावफलकावरती धावा आहेत त्या. 64 3 बॉल 12 वरती नॉट आउट खेळतोय राज सावंत. रुद्र एंटरप्राइजेस टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 64ला 4. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मदत संगीत. डीजे प्रणय. आपण ऑन स्क्रीन पाहतोय. बर्ड आय व्ह्यू, एक विहंगम असं दृश्य या मैदानाचं पाहायला मिळत आहे. कौतुक करायला हवं ड्रीम्स क्रिकेट या वाहिनीचं देखील. पहा किती मस्त आणि मनमोहक असं हे दृश्य पाहायला मिळत आहे.
कौतुकास्पद कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून या बर्ड आय व्ह्यूच्या माध्यमातून होत असताना या मैदानाची चहू बाजूला असणारी सीमारेषा शेजारी असणाऱ्या भव्य दिव्य अशा या इमारती 64ला 4 आहेत. मैदानाच्या आतमध्ये रोहन दरेकर गोलंदाजी मार्कवरती इथे असताना पाहायला मिळतोय. रोशन गडेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. निडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. रोशन गडेकरचा पहिला बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एकेरी धाव इथे निश्चितच मिळेल. दुरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. या सेकंड वरती इथे समाधानी आहेत दोन्ही बॅटर. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. 65ला 4 आहे. चर्चा आपण करत होतो जी आहे विजय पिल्लेजीच्या अर्धशतकाची, जी 17 बॉल 75 धावा त्याने बनवल्यात. परंतु मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या योगेश गंभेचेही अर्धशतकाची चर्चा जास्तीची झाली. नजीमुल्ला चषक 10 लाखाची स्पर्धा, अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलं होतं आणि त्याला पण शॉर्ट फाईन लेगला सध्याच्या घडीला पाहतोय. ठाणे जिल्ह्याच्या मानाचा करंडक म्हणून पाहिलं जातं. नजीमुल्ला ट्रॉफी जी दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये झाली होती त्याच्यामध्ये त्याने अर्धशतक ठोकलं होतं. त्याला आपण सध्या दगडीला शॉर्ट फाईन लेगला पाहतोय. धावफलकावरती 65ला 4. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोशन गडेकर पुन्हा एकदा सज्ज होत असताना निडीला बिलॉंग करणारा हा खेळाडू निडी गावाला बिलॉंग करतो. गोलंदाजी मार्कवरती आहे. राज सावंत स्ट्राईक एंडवरती. थर्ड ऑनर हो, तिसरा ठोकलाय राज सावंतच्या बॅट मधून. आणखीन एक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. त्याच्या धावा आल्यात बॅट मधून. 71ला 4. राज सावंत तेकू गावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुटून पडला प्रतिस्पर्ध्यावरती. पुढचा बॉल आणखीन एक चौथा मारला राज सावंतने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी गगनाला गवसणी घालणारा षटकार. उजव्याशीच्या बाहेर आला, पुढ्यात आला बॉल आणि आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. रायगड प्रीमियर लीग मध्ये 43 धावांची वादळी खेळ केली होती. अशीजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयात षटकारांची बरसात झालीये. लय लूट होतीये. धावफलकावरती 77ला 4. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अक्षरशः दानपट्टा फिरवलाय त्याने. इतिहासाची आवर्जून उल्लेख करायला हवा. आज अख्खा मी म्हणेन अर्धा नव्हे तर अख्खा खोपोली तालुका आलाय. काय यायला नको? खोपोली तालुका तर यायलाच हवा. इको आलाय तर खोपोली तालुका येणारच. आपल्या प्रत्येक गावामधून हे खेळाडू आलेत आणि त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला यायला हवं. हा चेंडू बॅकफुटला येत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. एक धाव निश्चितच मिळेल. दुरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. 79 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन वैष्णव 11 कोलाड आणि त्याच वेळेला अप्पा 11 खैराळे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर इन्व्हाइट करतो. टॉस साठी या. शेवटचा बॉल पडेल आणि पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल ना टॉस होणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. टॉस साठी या कृपया लवकरात लवकर. 79 लोअर फुल टॉस स्लोअर वन इथे आताला ऑन साइडला खेळला. इंटू द गॅप आहे. या बॉल वरती धाव मिळतात त्याच्यावर. 83 बनल्यात. 84चं लक्ष या मॅच मध्ये उभारण्यात आलंय. 83 धावा धावफलकावरती. 84चं लक्ष. 8 बॉल आणि 30 धावांची वादळी खेळी या बॅटरने केली आहे. राज सावंत एकंदरीत या संघाला धावसंख्येला आकार मिळवून दिला. या आपण त्याचं बॅटिंग अनालिसिस पाहूयात. ऑन अ स्क्रीन दर्जेदार बॅटिंग त्याने केली. 8 बॉल 30 धावा. सागर सावंतच्या बॅटमधून आल्या 2 बॉल 2 धावा. संदेश पाटीलच्या बॅटमधून आल्या 2 बॉल 0 धावा. शुभम गुडविंद्याने बनवल्या 2 बॉल 4 धावा. संजय सोलंकीने बनवल्या 7 बॉल 15 धावा. मुनीर पटेलच्या बॅटमधून आल्या. सुनील चावरी मॅच चालू करून दिली. 10 बॉल 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्या 2 एक्स्ट्रा. एकंदरीत बनल्या 83. बॉलिंग अनालिसिस आपण पाहूयात.
बॉलिंग अनालिसिस. धावा ज्या पद्धतीने पाहायला मिळाल्या. श्रीलेश शंभरे 2 षटक 27 धावा, जिथे 2 विकेट त्याने मिळवल्या. तेजस नरे 1 षटक 18 धावा 1 विकेट. भावेश चांदन 1 षटक 19 धावा 1 विकेट. रोशन गोडेकर जिथे 1 षटक 19 धावा, विकेट त्याला मिळालेली नाही आहे. पहिला खेळाडू बाद झाला 26 ला, दुसरा 29 ला बाद होत असताना पाहायला मिळालं. या आपण उत्तरार्धाकडे वळूयात त्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी येऊन उपस्थित व्हा. प्रत्येक षटकाराला आशिषजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. परंतु त्याआधी आपण दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी इन्व्हाइट करूया. वैष्णव इलेव्हन कोलाड आणि अप्पा इलेव्हन खैराळे टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल ना, या आपण ऐकूयात, आवाजामध्ये बदल करूयात. सध्याच्या आणि या गेल्या 10 दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चेचे असणारं शहर अर्थात कल्याण, आणि कल्याणला बिलॉंग करणारे अर्थात प्रथमेशजी ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूयात. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आशिष म्हात्रे, जयश्री भोसले सरांचा आवाज आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेव देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नारायण नमोस्तुते. गणराज चरणी वंदन करतो. बुद्धीचं अधिष्ठान विघ्नहर्ता गणरायाला वंदन करतो. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून ज्यानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली अशा राजा शिवछत्रपतीला मानाचा त्रिवार मुजरा करतो. दाबीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतोय. खेपटीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला आज ओळख दिली. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची 12व्या पर्वामध्ये आलेली रोह तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वाची मानाची स्पर्धा मानाचा चषक अर्थात असं श्री दावीर चषक 2024 हे पर्व ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा रोहा तालुक्यासाठी आणि खऱ्या अर्थानं एक दमदार स्पर्धा आपण अनुभवतो. आज 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो आणि पहिलीच मॅच 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर एका बाजूला आई कोसाबाई निडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय रुद्र एंटरप्राइजेस. पहिल्या सत्रामध्ये धावा संख्येचा जणू काही डोंगरच रचला गेला. 83 कुठल्यात 84 आता कुठून काढाव्या लागतील. 84चं लक्ष डोळ्यासमोर ठेवून आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. एका बाजूला विकास आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूनं ओमकार हरपाल आपण पाहणार आहोत. नक्कीच कोलाड क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाळाजी महाबळे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं तर IPL मध्ये तोंड भरून त्यांनी आमचं कौतुक केलं होतं आणि वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सध्या आपण पाहतो ड्रोन व्ह्यू, का सुंदर टेलिकास्ट सुरू. आपलं हक्काचं चॅनल, आपलं सर्वांचं आवडतं चॅनल, क्रिस्टल क्लिअरिटी जिथे आपल्याला पाहायला मिळते असं dreamscricket.in. कौस्तुभ पाटील त्याचे संपूर्ण तमाम सहकारी सातत्यानं ब्रिलियंट वर्क त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आउटस्टँडिंग वर्क. खरं तर ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय संपूर्ण मैदानाचा चारही बाजूनी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपलं गेलेलं हे चित्र या स्पर्धेचं, मानाच्या स्पर्धेचं, अभिमानाच्या स्पर्धेचं, ज्या स्पर्धेचं नाव खऱ्या अर्थानं रोहा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अभिमानानं घेतलं जातं अशी ही स्पर्धा आपण अनुभवतोय. श्री धावीर चषक 2024. तुषारजी शिंदे साहेब असतील आणि त्यांचे तमाम सहकारी गणेशदादा पाटील, उदेश भुंडे, हेमंत सना, संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने आपण पाहतोय एक नामांकित क्रिकेटची महास्पर्धा. सामना लावतोय सुरुवात. दुसरा सत्र खेळाचा आणि बॉलिंग ट्रॅक वरती विजय बालाजी.
विजय सासिंडो ऑफसाईडच्या मध्ये ड्राइव्ह केला गेलाय, कोणताही क्षेत्ररक्षकाला नाहीये. 84 चा चेस डाऊन झाले सुरुवात. चौकार आणि इट्स अ वेलकम फो. क्लासिकल फटका आपण पाहिला, फ्रंट फुटला आला, बॉडी बॅलन्स कंट्रोल स्ट्रोक ऑन साइडला स्वीप केला गेलाय. इनफिल्डच्या डोक्यावरनं पॉवर प्लेच्या षटकात सध्याचा घडीला पॉवर पॅक बॅटिंग, बॅक टू बॅक सलगचा दुसरा 10 चषक चौकार. डीजे ऑपरेटर सध्या आपण पाहिलं तर प्रणय साऊंड रुहा, डीजे प्रणय, जबरदस्त साऊंड क्वालिटी. आणि आमच्या समवेत आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये उमेश साळुंके सर आपण पाहतोय. ऑल इन वन एक्सपर्ट स्कोरर देखील तितके चांगले समालोचक देखील आहेत. पुढच्या मॅचच्या टॉस साठी मी इन्व्हाइट करतो वैष्णवी 11 कोलाड, अर्थातच तात्या मालुसरे साहेबांचा पुरस्कृत केलेला संघ, आणि दुसऱ्या बाजूला अप्पा 11 खैराळे जे अप्पाजी मयेकर साहेबांनी पुरस्कृत केलेले संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण सज्ज राहायचं आहे. ऑफसाईड रिजनला यावेळेस पंच केला, इनफिल्डच्या डोक्यावरनं जागा दिली होती, हात खोलण्याची संधी होती. पॉइंट वरून बॅकवर्ड पॉइंटला बेदत असताना सलग चालाय. बॅक टू बॅक तिसरा हा येतोय. हरपालचा बॅटमधनं चौकार. ओमकार अल्परच्या पाठमधनं आपण पाहतोय सलग विजय वरती केला प्रहार. आता विजय बालाजीला विचार करण्यासाठी भाग पाडलाय. ओमकार हरपालनं 7वा फलंदाज आहे, 6वा फलंदाज आहे ज्यानं या स्पर्धेत 3 चेंडू 3 चौका ठोकल्यात. एअर लॉन ड्राइव्ह करायचा होता, मिडॉन बेदू शकला नाही. मिडॉनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. गुड फिल्डिंग, नीरज तिथे आपण पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावाने धावसंख्या पुढे 13 ऑन बोर्ड. का टेलिकास्ट सुरू आहे, सिनेमॅटिक व्ह्यू dreamscricket.in चा आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट टेलिकास्ट, आपला हक्काचा चॅनल आहे. आणि 1 लाख आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पूर्ण करायचेच आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, अद्याप जर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काढा खिशातून मोबाईल फोन आणि आपल्या हक्काच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. यामध्ये इतकं चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळते. बॅटची बाहेरची कडा बिहाइंड द विकेट. यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारची मिस्टेक करणार नाहीये. कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाजीत न होईल बाद. लागणारा पहिला मोठा धक्का. विकास जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. या आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया दोन्ही टीमचे कॅप्टन वैष्णव 11 कोलाड आणि अप्पा 11 खैराळे, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर टॉस साठी या. दोन्ही टीमचे कर्णधारांचं लक्ष वेधूयात. किशोरजी मालुसरे साहेब अर्थात तात्या मालुसरे यांचा मालकीचा संघ वैष्णवी कोलाड, आणि अगदी त्याच वेळेला अप्पाजी मयेकर साहेब यांच्या मालकीचा संघ अप्पा 11 खैराळे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाला असेल तर लवकरात लवकर या टॉस साठी. कुणाल दारेकर, परेश कडके यांचं देखील आगमन झालं, त्यांनाही आपण खेळत असताना पाहणार आहोत. चला या वेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम पुन्हा एकदा लक्ष वेधून टॉस साठी लवकरात लवकर या. तेजस नरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बोलत यार ऑफसाईड मध्ये लॉफ्ट ड्राइव्ह, सुंदर फटका, नेत्रदीपक आल्या आल्या केलाय प्रहार. मैदानाच्या आतमध्ये तेजस नरेचा बॅटमधनं आला दमदार चौकार. षटक संपन्न पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 84च्या चेस डाऊनला सुरुवात केली आणि विस्फोटक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. यापूर्वी ओमकार हरपालचा बॅटमधनं 3 चौकार आपण पाहिले, आणि आता तेजस नरेच्या बॅटमधनं चौकार. 17 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 84चं लक्ष सर करताना बॅटिंग करते टीम आई कोसाबाई निडी.
बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपण पाहतो ते सेकंड ओव्हर कुणाल कदमला पहिल्या षटक थोडं महागडं राहिलं. 17 धावा खर्च केला म्हणजे पहिल्या षटकामध्ये विस्फोटक सुरुवात झाली आयकोसबाई निडी संघाची. सध्या स्ट्रायकिंग इन वरती ओमकार हरपाल आपण पाहतो. फसवा चेंडू होता पण सोडून दिला वर लेफ्ट. अंपायर सिग्नल इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव आणि अवांतर धावाने धावसंख्येमध्ये भर होत असताना आपण पाहतो टीमची टोटल सध्या 18 या आकड्यावरती. लक्ष 84च होतं. चेस डाऊनला ओमकारनं दमदार सुरुवात केली. शेवट तसा करेल का? एरियल ऑनड्रा लॉंग द कार्पेट बॉल मागे मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला उचल एकाच ऍक्शन मध्ये फेकी करतो. 2 धावा सहज मिळतील. मैदान मोठं आहे, भाऊ आहे, बाउंड्रीज थोड्या डीप आहेत, त्या अनुषंगाने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट लवकर करतात बॅटर्स आणि त्याचा बेनिफिट बॅटिंग टीमला सातत्यानं होतं. पूर्वार्धाचा खेळ आपण जसा पाहिला, सुरुवात दमदार केली ती सुनील चावरेनं 30 वैयक्तिक बनवल्या, 15 बनवल्या. मुनीरनं 4 धावा आल्या त्या इकूच्या बॅटमधनं. इकून थोडं नाराज केलं. ऑफसाइड मध्ये दमदार फटका. बॉडी पूर्णपणे बॅलन्स्ड होती. फ्रंट फुटला आले चेंडू वरती नजर आणि शॉट एक्झिक्युशन ऍक्शन रिप्ले पहा. वाचला गेला फटक्याचा तडाखे बंद फटका आपण पाहिला. चेंडू रिलीज केला. वाईड यॉर्करचा प्रयत्न तुटून पडला अक्षरशः ऑफसाइड रिजन मध्ये. लॉफ्टेड फटका खेळला गेला इनफिल्डच्या डोक्यावरनं. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक थोडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर धडकला चेंडू. चौकार आणि धावसंख्या आपण पाहतोय पुढे 24. शफल क्रॉस झाला ऑफ साइडला. स्क्वेअर द विकेट जाऊन खेळण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. पहिला टप्पा घेत बॉल हा देखील मिड विकेटच्या बाहेर जाईल. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय पुन्हा एकदा ओमकार हरपालचा बॅटमधनं. नंदल प्रभू श्रीरामाला माझा प्रणाम आहे. सर्व जमलेल्या तमाम हिंदूंना माझा मानाचा जय श्रीराम. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. 28 धावा धावपटलावर 28 रन्स ऑन दी बोर्ड while chasing 84. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन ब्रह्मास्त्र आहे सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. वेगानं चेंडू हाताळले, त्याचा वेगानं प्रत्युत्तर दिलं ओमकार हरपालनं पण या फसवा चेंडूवरती कोणतंही प्रत्युत्तर देता आलं नाही. सध्या समीकरण आपण बदलताना पाहतो. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 56 धावांची गरज आहे. 28 झालेल्या ऑफसाइडच्या मध्ये फटका खेळले पॉइंटला. कॅच सोडली की मॅच. नरेश यावेळेस काय घडलंय इथे अंपायर सिग्नल साठी वेट केले जाईल. तेजस नरेशची विकेट धोक्यात तर आहे पण टेक्निकल टीम कडे निर्णय सोपवला. ऑनफिल्ड अंपायरचा सॉफ्ट सिग्नल इट्स आउट. पण आता टेक्निकल टीम मध्ये काय असेल निर्णय हा आपण चेक करूया. आमचे टेक्निकल एक्सपर्ट सध्या आमच्या समवेत आहेत. शोधन आहेत. शोधन आणि शोधन परेकरला आपण पाहतो टेक्निकल एक्सपर्ट सध्या. वेळ आहे आपल्याकडे तर हक्काच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. वारंवार सूचना आम्ही का करतोय कारण 1 लाखाचा टप्पा आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पार पाडायचा. फलंदाज बाद तेजस नरेला सोडावं लागेल मैदान. बिग लॉस फॉर टीम आई कोसबाई निडी. हे जन्मोजन्मी भूमि माता अयोध्या आज मुझे तेरे चरणों में आने का सौभाग्य फिर से प्राप्त हुआ है. मुझे अपने चरणों में संभाले असं वक्तव्य केलं असेल 22 जानेवारी 2024 ला प्रभू श्री रामाने. आणि पुन्हा अयोध्येमध्ये आपण पाहिलं थाटामाटानं संपूर्ण भारतभरामध्ये हिंदुत्वाचा भगवा फडकला गेला आणि धामडौलानं साजरा केला गेला अयोध्या श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा. 28 धावा 28. शेवटचा बॉल 19 चेंडू आणि 56 ची गरज असेल. विकेट महत्वाची मिळाली आहे. तेजस नरेश या मैदानावरती आपण पाहिलं तर बरेचसे विक्रम त्याच्या नावावरती राहिले तर तेजस नरेशची रनआउटची विकेट भरपूर महत्वाची ठरेल रुद्र एंटरप्राइजेसला. शेवटचा बॉल कुणाल
योगेशसाठी वेगवान चेंडू होता, बीट केलाय, धाव मिळेल का? नाही, एकही धाव मिळणार नाहीये. शेवटचा डॉट बॉल आपण पाहिला तो कुणाल कदमचा, जिसके नाम में दम वो कुणाल कदम. अवघ्या 11 धावांचा षटक आपण पाहिला, जिथे एक रनआउटची विकेट, तेजस नरेची मोठी विकेट. आणि त्यानंतर आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. 84चं लक्ष 28 झालेल्या, येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18. स्पष्ट समीकरण आपल्या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. 18 चेंडू आणि 56 धावा संख्येची गरज आहे. पण खैराळे टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर विशाल जितेकर यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळत असताना पाहायला मिळेल. त्याच वेळेला आकाश चौसाळकर याच्या नेतृत्वाखाली एक संघ खेळत असताना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष वेधतोय, लवकरात लवकर या. आकाश चौसाळकर याच्या नेतृत्वाखाली अप्पा 11 संघ, त्याच वेळेला वैष्णव 11 हा संघ विशाल जितेकर याच्या नेतृत्वाखाली खेळत असताना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला अलिबाग असेल तर एका बाजूला पनवेल. टॉस साठी या. 84चं लक्ष आपण पाहतोय. 84चं लक्ष सर करत असताना अद्याप 28 झालेल्या. समीकरण थोडं कठीण आहे, पण कठीण कार्य पार पाडण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. लॉफकर असा होता बॉल अवे मध्ये, स्वतः बॉल पुढे आलेत, कॅच होईल का? एक्सिलंट कॅच, सुंदर झेल टिपला, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये होता, धावत गेला तिथे, चेंडूला जज केलं आणि वेल जज केलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. एक्झॅक्टली हे चेंडू रिलीज केला गेला, लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा खालच्या भागावरती लागला, फटका मिस टायमिंग, बॉल अवे मध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज विजय बालाजी आले आणि येस अप्रतिम झेल टिपला, विकेटचं पतन, तिसरा धक्का आणि या मॅचची गोल्डन नाही तर प्लॅटिनम प्लस विकेट मिळाली आहे. 23 बनवून ओमकार बाद. आकाश कडव सध्या आमच्या सोबत आहेत, ऑनलाईन अपडेटर. प्रत्येक मॅच मध्ये काय घडते त्याची खडाखडा माहिती तुम्हाला इंस्टाग्राम वरती देखील मिळेल. आमचे एक्सपर्ट अपडेटर सध्या आकाश कडव आमच्या समवेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. लॉफकर असा होता, फॉलोस पॅक करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या क्षेत्रात बॉल चालला, मागे क्षेत्ररक्षक आहेत, धावसंख्या फक्त सिंगल एक. एकेरी धावाने धावफलक पुढे 29 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतो 29 रन्स. 16 चेंडू 55 करायच्यात. समीकरण थोडं कठीण झालंय. 16-55चं समीकरण आहे. विकेट मिळाली, विजय सेकंड स्पेल मध्ये आलाय, धाडस केलं. पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर 17 विकेट मिळवले होते, 17 धावसंख्या त्याच्या विरोधात बनवल्या होत्या, पण यावेळेस आपण पाहिलं विकेट मिळाली त्याला पहिल्याच बॉलवर, ज्याने त्याच्या विरोधामध्ये हल्ला चढवला होता. म्हणजे पहिलं षटक आपण पाहिलं जेव्हा पहिल्या स्पेल मध्ये विजय बालाजी आला होता, ज्या ओमकार हरपलने त्याच्या विरोधामध्ये हल्ला चढवला होता, त्याच ओमकारला त्याने तिथे तंबूचा आश्रयाला पाठवलं. सध्या 2 डॉट आल्यात. योगेश गंबे सध्या ट्रिमेंडस प्रेशर मध्ये असतील, कारण सलग 3 डॉट, सध्या दबाव त्याच्यावरती देखील. लॉफकर ऐसा होता, फटका पायचा, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले, त्यांचा आवाक्याच्या बाहेर, चेंडूला पाठवून दिले. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात अप्पा 11 खैराळे टीमचा कॅप्टन. चला लवकरात लवकर या. वैष्णव 11 कोलाड टीमचा कर्णधार उपस्थित आहे विशाल जितेकर. आदरणीय गणेशजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. तुषारजी देशमुख साहेब, संकेतजी देशमुख साहेब हे देखील उपस्थित असतील आणि अगदी ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत
या विनंती करूयात पुन्हा एकदा अप्पा 11 खैराळे टीमचा कर्णधार संकेतजी देशमुख साहेब, रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, रोह्याची एक रॉयल व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. चला या विनंती पुन्हा एकदा करतोय टॉस साठी. आकाश चौसाळकर लवकरात लवकर या. टॉस करण्यात येईल. एका बाजूला अलिबाग तालुका तर एका बाजूला पनवेल तालुका. दोन दोन आयकॉन खेळतील. ऑल इंडियन आयकॉन मध्ये पनवेल मध्ये केतन मात्रे आणि विकी बोईर हे दोन आयकॉन असतील, तर एका बाजूला योगेश पवार आणि सुहास पवार हे दोन आयकॉन असतील. या आपण टॉस करतो आहोत. अलिबाग संघामधून योगेश पवार व सुहास पवार. हेड इज अ कॉल. टेल आलाय. टॉस जिंकलाय इथे अप्पा 11 खैराळे संघाच्या संघनायकाने. आकाश काय म्हणशील, आज तुझ्याकडे दोन आयकॉन आहेत आणि एकंदरीत या स्पर्धेकडे कसं पाहतोय? पहिल्या मॅचचा टॉस जिंकलायस, काय निर्णय घेशील? नक्कीच आम्ही पहिले फिल्डिंग करू आणि आमचा एक आयकॉन आजारी आहे सुहास पवार, त्याचा प्रॉब्लेम झाला छातीत दुखते त्याच्यामुळे तो नाही असेल. दोन आयकॉन पैकी एक आयकॉन खेळणार नाही आहे तुमच्याकडे. तुम्ही फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. एकंदरीत या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्याला कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल? आणि तालुक्यानिहाय ही स्पर्धा आहे, अर्थात आजचा दिवस तालुकानिहाय आहे. या मॅच मध्ये तुझ्याकडून असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्याकडे जास्तीचा लक्ष देशील आणि प्रतिस्पर्ध्याला कितपत रोखण्याचा प्रयत्न करशील? नक्कीच आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघाकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत, आमच्याकडे सुद्धा चांगले आहेत. आम्ही 100% खेळण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? या रोहा विभागामध्ये तू सातत्यपूर्ण येत असतोस. या धाबीर चषकाचं आयोजन कसं वाटतंय? एक मोठी मानाची स्पर्धा आपण खेळत आहे. नक्कीच आयोजन तर खूप छान आहे. दरवर्षी म्हणजे आम्ही इथे असतो खेळायला, तर काहीतरी एक्स्ट्रा आपल्याला बघायला भेटते इथे. एक चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळेल. दोन तालुके एकमेकाच्या विरोधामध्ये येत आहेत. हो नक्कीच 100% आम्ही पण प्रयत्न करू. विशाल जिथे कशी जुडी आता टॉस जिंकला अप्पा 11 खैराळे टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. विजय मास्टर माइंड अजून एक खेळाडू आपल्या सोबत आहे आणि एक यशस्वी आयोजक म्हणून. आज आयोजनाच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत रोहा तालुक्यामध्ये आल्यानंतर? मला वाटते गेले 3-4 वर्ष आमची आदर्श पनवेल टीम इकडे येते. एकदा चॅम्पियन बनलोय, लास्ट टाइम सेमीज हारलोय. इथे यायला मला वाटते आम्हाला वैष्णवी कोळाडचे तात्या नेहमीच इकडे स्पॉन्सरशिप करतात आणि नेहमीच बोलवतात इथे खेळायला. यायला खूप मजा वाटते कारण पब्लिकचा खूप सपोर्ट असतो. आजूबाजूला जेवढी पब्लिक असते मॅच खेळताना नक्कीच आनंद वाटतो. आमची टीम शक्यतो बाहेर कुठं खेळायला जात नाही कारण सगळे पहिले प्लेयर प्रोफेशनल आहेत, तर ते त्यांच्या टीमला धरून कुठेतरी प्रोफेशनल मॅच खेळतात. पण ही मॅच आवर्जून खेळतो आम्ही. एकंदरीत तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करायचे, तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असतात आणि आता बॅटिंग करायचे, कितपत धाव बनवण्याचा प्रयत्न कराल? नक्की समोरच्या संघात पण तगडे हिटर्स आहेत. माट्या, मला वाटते योगेदा, माट्या हे असे चांगले चांगले प्लेयर्स त्यांच्या टीममध्ये आहेत. तर आम्ही एक 70 रन्स करण्याचा प्रयत्न करू आणि नंतर त्यांना रोखण्याचा प्रयत्न. तर खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकलाय अप्पा 11 खैराळे या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा. वर टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वळतो आपण मॅचच्या दिशेनं. 8 चेंडू आणि 42 धावा संख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 41 धावांची गरज असताना फटका चांगलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कोणताही क्षेत्ररक्षकाला नाहीये. बॉल हवेचा सोबत पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेट पण थेट योगेश गंभेचा बॅट पण षटकार. चे 6 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज असणार आहे. ऑन साइडला थांबून खेळला गेला. 36 ची गरज होती आणि 36 चं लक्ष समोर होता शेवटच्या षटकामध्ये आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे.
चौथा धक्का लागतोय आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता तो दिवेश वाळंज मैदानाच्या बाहेर. तो आई कोसबाई निडी अर्थातच सागरचे चोरगे साहेब असतील आणि पुरस्कृत केलेले संघ एकमेकांच्या समोर सध्या पारडं जड वाटतं ते रुद्र एंटरप्राइजेस हेमंतदादा सनसांच्या वतीनं योगेश गंब्यांच्या प्रत्येक षटकाराला 500. फुल टॉस होता वळलो साईडला क्षेत्ररक्षक समोर ऑर्थोडॉक्स लोंगोनचा क्षेत्रात झेल इथनं टिपला गेलाय. तू चल में आया अशी स्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या पाऊली मैदानाच्या आतमध्ये आला होता 6व्या क्रमांकावरती शैलेश आता मैदानाच्या बाहेर. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 7 ते 8 चेंडू 8 गोलंदाज म्हणजे 8 गोलंदाजांना आपण पाहिलं की सलग 2 विकेट पटकावले पण हॅट्रिक काही कंप्लीट करता आले नाहीये. आणि नीरज हा तब्बल 9वा गोलंदाज आहे ज्यानं सलग 2 विकेट पटकावलेल्या आहेत मिळवलेल्या आहेत. सो इथनं हॅट्रिक त्याच्या नावावरती होईल का पहिली विकेट हॅट्रिक मानाचा चषका मधली अर्थातच दहावीर चषका मधली पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का. वेगवान चेंडू आपण पाहिला पूर्णपणे बीट केलं ते फलंदाज ऋषिकेशला. आता फक्त औपचारिकता शिल्लक असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण रुद्र एंटरप्राइजेस या मॅच मध्ये भरपूर पुढे फ्रंट फुटला. आणखीन एक बॉल डॉट फक्त औपचारिकता शिल्लक सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये. फॉर्मॅलिटीज गेटिंग कम्प्लीटेड. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वैष्णवी 11 कोलाड विपक्ष अप्पा 11 कैराळे अर्थातच एका बाजूला अप्पा मयेकर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ तर दुसऱ्या बाजूला तात्या सर्वांचे लाडके अर्थातच किशोरजी मालुसरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल विजयासाठी थोडी वाट पाहावी लागेल रुद्र 11 अर्थातच रुद्र एंटरप्राइजेसला. ताटी फास्ट टेल रिक्वायर्ड बाहेर निघला चेंडू व्हाईट बॉल अवांतर धाव. उजवा त्याच्या फलंदाजासाठी पडल्यानंतर बाहेर आला तो हलकासा लेग ब्रेक जिथे होता. अंपायरचा उजव्या बाजूने येतात नीरज लेफ्ट आर्म पेसर आहे त्यामुळे पडल्याच्या नंतर नैसर्गिकरित्या बाहेर वळण घेतो चेंडू आणि आता अशा प्रकारे आपण पाहतोय जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती पहिल्या विजयावरती शिक्का मुहूर्तब करण्यासाठी रुद्र एंटरप्राइजेस सज्ज आहे. शेवटचा एक चेंडू आणि आता विजयासाठी तब्बल 33 धावसंख्येची गरज आहे. काही वेगळा करण्याचा प्रयत्न आणि शेवटचा बॉल आपण पाहतो डॉट. आणि अशा प्रकारे पहिला सामना आजच्या दिवसातला संपूर्णतः आपण पूर्ण केलेला आणि हा सामना इथे जिंकलेला आहे तो रुद्र एंटरप्राइजेसनं. अभिनंदन आशिष दादा मात्रे, अभिनंदन रुद्र एंटरप्राइजेस. आणि लगेचच आपण वळणार आहोत या